धर्माचा 11व्या शतकातील संदर्भ लावून संकुचित अर्थ लावण्यापेक्षा धर्माची नव्याने व्याख्या करावी, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले. विश्वशांती केंद्र आळंदी आणि माइट्स MIT पुणे यांच्या वतीने हजरत ख्वाजा गरीब नवाज अजमेर शरीफ यांच्या 800व्या उर्साचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवर एक दिवसीय सांप्रदायिक एकता परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. विश्वशांतीसाठी सुफी संत आणि वारकरी संत परंपरा यांचे योगदान हा या एक दिवसीय परिषदेचा विषय होता. अध्यक्षस्थानी धर्मतत्व चिंतक हजरत शेख बशीर अहमद बियाबानी हे होते. यावेळी नवी दिल्ली येथील द डे आफ्टरचे प्रमुख संपादक सुनील डांग, गांधीवादी विचारवंत डॉक्टर रामजी सिंग, आमदार उल्हास पवार, PA इनामदार HBP बापूसाहेब मोरे, शेख अहमद हुसेन, HBP गुरुबाबा औसेकर महाराज, हजरत अलहाज अब्दुल अजीज अब्दुल मुजीब, HBP रामेश्वर शास्त्री, रोशन दिलशाह सरगुरु, डॉक्टर सय्यद शहा, HBP प्रकाश महाराज जवंजाळ, सय्यद युसुफ इक्बाल ताजी हे उपस्थित होते. शिंदे म्हणाले, 80व्या दशकात आपण जाती आणि धर्मविरहित समाज निर्मितीकडे वाटचाल करत आहोत, असा एक आशेचा किरण निर्माण झाला होता. परंतु आजही जातीचा धर्माचा समाज मनावरील पगडा कायम आहे. प्रत्येक समाजातील थोर व्यक्तींनी त्यांच्या समाजाच्या प्रगतीसाठी जी मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत, त्या मार्गदर्शक तत्वांचा आपण खऱ्या अर्थाने अवलंब करतो का, याचे आत्मपरीक्षण प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. 21व्या शतकात इंटरनेट, मोबाईल यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आले आहे. याच तंत्रज्ञानाच्या द्वारे मानवी मनाचे देखील एकीकरण कसे होईल या दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक आहे. बियाबानी म्हणाले, निरनिळ्या देवांची आराधना न करता एकाच ईश्वराची तन्मयतेने उपासना करावी, असे खुद्द ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे. इस्लाम धर्माचाही तोच संदेश आहे. अल्लाह हा निर्गुण निराकार असून त्याला कोणतेही रूप नाही, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी धर्माचे मर्म ही पुस्तिका आणि परिषदेवर आधारित स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. एक ऐसा दीवाना आदमी है कि जो असली समाज सुधारने में लगा हुआ है, चाहे उनका जन्मगांव हो या इतनी बड़ी शिक्षा की एक यूनिवर्सिटी हो, वहां भी उन्होंने ये यज्ञ लगाया है. आदमी दीवाना होता है तभी ये काम होता है. वैसे उनको कोई दीवाना नहीं बोल सकते हैं. इतनी बड़ी इंस्टीट्यूट बनाई है, उसका विस्तार हुआ है. ऐसे आदमी को क्या जरूरी है ये सब करने की. आराम से बैठ जाते, राहुल जी को बोलते अभी तू चला, मैंने सब खड़ा करके दिया है और मैं माल लेके बैठा हूं. लेकिन नहीं, वो बड़े कष्टमय जीवन से ऊपर आए हैं. डॉक्टर पठान जी का जिक्र करते थे, खुद के बारे में नहीं बताते थे. जो आदमी को गरीबी क्या है मालूम है, जिस आदमी ने जीवन में कुछ सहन किया है, नीचे की जात, ऊपर की जात, ऊपर का धर्म, नीचे का धर्म, वही आदमी वो हटाने के लिए देखता है. और दूसरा जो होता है वो बढ़ाने को देखता है. कराट साहब, मैं उनके सर्वधर्म समभाव के प्रोग्राम में हमेशा जाते रहा. उनके गांव भी गया था जहां जिक्र किया, यहाँ मस्जिद और मंदिर सामने सामने है. ये कठिन काम है, आसान नहीं है. पॉलिटिक्स में तभी से भगवान की कसम नहीं खाता हूं, गंभीरतापूर्वक प्रतिज्ञा करता हूं. भगवान की कसम खाओ और कुछ न कुछ करो और फिर उस भगवान को बदनाम करो. ये केवल एक ही नहीं, लेकिन हम चाहते थे कि इस देश में एक निरंतर अंतर है समाज में.
जाति जाति में बटा हुआ समाज है, धर्म धर्म में बटा हुआ समाज है, वो हट जाए और एक ऐसा समाज बने कि जहां कोई जाति नहीं और धर्म भी नहीं। लेकिन ये बनना मुश्किल है, न भारत में बनेगा न दुनिया में कहीं बनेगा। मेरा भ्रमण पूरे विश्व भर रहता है हमेशा, लेकिन बहुत अच्छी बात की हमारे रामजी सिंह जी ने। उन्होंने यहां मार्क्स की विचारों की भूमिका रखी और रामजी सिंह जी जब आप मार्क्स बोल रहे थे, वही काम गरीब नवाज जी ने किया है। क्यों गरीब नवाज कहते हैं उनको? वो गरीबों के बादशाह थे। अब उनके दरबार में कोई भी जाता है मत्था टेकने के लिए। साईं बाबा का भी वैसा ही है, वहां भी कोई भी जाता है। पता नहीं कौन थे साईं बाबा, न हिंदू थे मुसलमान थे, लेकिन गरीब नवाज के लिए इस देश में के तो जाते जाते हैं। लेकिन हमारे निकटतम देश के लोग भी यहां आते हैं। भारत भेटीवर आलेल्या पाकिस्तानी पत्रकारांनी पुण्यालाही भेट दिली। दोन्ही देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अमन मिशन या उपक्रमाअंतर्गत पाकिस्तानमधील पत्रकारांचे शिष्टमंडळ भारत भेटीवर आले आहे। या शिष्टमंडळाने रविवारी पुणे श्रमिक पत्रकार संघात सदस्यांशी संवाद साधला। संघाचे अध्यक्ष उमेश घोंगडे, सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले। भारत पाकिस्तानला दहशतवादाची समस्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे। ही समस्या सोडवण्यासाठीचे विधेयक गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते। पाकिस्तानमध्येही गेल्या काही वर्षात लोकशाही आल्याने सरकार या विधेयकाकडे गांभीर्याने पाहत आहे। उभय देशांच्या नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी माध्यमांनी संवाद वाढवण्याची गरज आहे। वस्तुस्थिती सादर करण्यासाठी माध्यमांची भूमिका मोलाची आहे, असे मत या शिष्टमंडळाने व्यक्त केले। पुण्यातील पत्रकारांना पाकिस्तानमध्ये जाऊन तेथील साहित्य, कला, संस्कृती याचा अभ्यास करता यावा, यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने कराची प्रेस क्लब आणि पाकिस्तानातील हैदराबाद प्रेस क्लब यांच्याशी सहकार्य करार या भेटीदरम्यान करण्यात आला। दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी इच्छाशक्ती जागृत ठेवून लढण्याची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले। सावरकर स्मृती प्रतिष्ठान आणि पुणे नगर हिंदू सभा यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त प्राध्यापक गजानन नेरकर लिखित सावरकर द्वेषाला प्रत्युत्तर या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमास निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन, प्रकाशक अरविंद नेरकर, लेखक प्राध्यापक गजानन नेरकर, सावरकर स्मृती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिमानी सावरकर उपस्थित होते। दहशतवाद, कारणे आणि उपाय या विषयावर स्वामी यांनी व्याख्यान दिले। आपल्या देशाकडे मोठी शक्ती असून लोकसंख्याही जास्त आहे, मात्र दहशतवादाशी मुकाबला करण्याची इच्छाशक्ती नाही। सर्कशीमध्ये रिंग मास्टरच्या सूचना प्राणी ऐकतात, त्यामुळे शक्ती असतानाही प्राणी रिंग मास्टरला कधीच मारत नाही। त्याचप्रमाणे पंतप्रधान मनमोहन सिंग हे सर्कशीतील सिंग असून ते रिंग मास्टर असलेल्या सोनिया गांधींच्या इशाऱ्यावर काम करतात। पंतप्रधानांकडे शक्ती आहे, मात्र ते त्याचा उपयोगच करत नाहीत, अशा शब्दात स्वामी यांनी पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्या कारभारावर टीका केली। इस्लामिक, नक्षलवाद, उल्फा, माओवाद हा सर्व दहशतवाद एकच आहे। हा दहशतवाद संपवण्यासाठी संकल्पाची गरज आहे। दहशतवाद्यांपुढे झुकण्याची आणि त्यांच्याशी समझोता करण्याची शासनाला गरज नाही। यातून दहशतवाद कधीच मिटणार नाही। दहशतवाद नष्ट करण्यासाठी नवीन चेतनेची गरज आहे, असे स्वामी यांनी सांगितले। सरकारने आक्रमकपणा हाती घेतला पाहिजे,
आपल्या 1 इंचाच्या जागेचे कोणी नुकसान करण्याचा प्रयत्न केल्यास आपणही 10 इंच जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक भाषेत संस्कृतचे शब्द वापरले जात असल्याने राज्यात चर्चा करण्यासाठी संस्कृत भाषेचा वापर केला पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. संस्कृती वैभव ट्रस्टच्या वतीने आयोजित करिअर महोत्सव 2012 चे उद्घाटन महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष रवी चौधरी, खासदार वंदना चव्हाण, गजानन एकबोटे, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, सागर ढोले पाटील, लिज्जत पापडचे संचालक सुरेश कोते, सोपान जगताप, रवी चिटणीस, विजय देशमुख, मनोहर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर एकबोटे म्हणाले, अशा करिअर महोत्सवांमधून अनेक संधी प्राप्त होतात, त्याचप्रमाणे मनोभूमिकाही बदलता येऊ शकतात. रवी चौधरी यांनी विद्यार्थी घडवून इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि अशाच करिअर महोत्सवांची गरज आहे. अंकुश काकडे म्हणाले, आयुक्तांनी सर्वच महोत्सवांकडे सारखेच लक्ष द्यावे. महापौर वैशाली बनकर यांनी भाषणात तरुण पिढीसाठी करिअर महोत्सव महत्त्वाचा असून आपण महोत्सवाच्या पाठीशी उभे राहू असे सांगितले. या उद्घाटनाप्रसंगी लिज्जत पापडचे संचालक सुरेश कोते आणि सोपान जगताप यांना महापौरांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक रवी चौधरी यांनी केले. कार्यक्रमानंतर मान्यवरांनी करिअर द शोकेसला भेट दिली. लेखकांनी साहित्यातील जुन्या नव्या विचारांची सांगड घातली तर ते साहित्य हजारो वर्ष टिकेल असे वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्र. ची शेजवलकर यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त ग्रंथ आणि ग्रंथकार पारितोषिक वितरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नागनाथ कोतापल्ले आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि मसबाचे अध्यक्ष डॉक्टर प्र. ची शेजवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिषदेचे डॉक्टर माधवी वैद्य, प्राध्यापक मिलिंद जोशी, सुनील महाजन, ॲडव्होकेट प्रमोद आडकर आदी उपस्थित होते. डॉक्टर शेजवलकर म्हणाले, सोशल नेटवर्किंगच्या युगात वाचन संस्कृती ढासळणार असल्याचे नेहमी बोलले जाते. मात्र लेखकांनी साहित्यातील जुन्या नव्या विचारांची सांगड घालून गुणवत्ता आणि दर्जा टिकवला तर ते साहित्य हजारो वर्ष टिकेल. केवळ ललित साहित्याच्या कुंपणात लेखकांनी राहू नये. वाचकांनीही मराठीला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी साहित्याचा ध्यास घ्यावा. दरवर्षी मराठीतून हजारे पुस्तके प्रकाशित होतात, मात्र त्या प्रमाणात खप होत नाही असे पाहणीत येते. मराठी भाषक मुलेही इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात. याचा अर्थ मराठी भाषेला ज्ञान भाषेचा दर्जा प्राप्त होत नाही तोपर्यंत ते टिकवणे कठीण आहे. डॉक्टर कोतापल्ले म्हणाले, साहित्यात समाज, संस्कृती आणि धर्मतत्वांचा मोठा प्रभाव दिसून येतो. लेखक ज्या वातावरणात वाढला आहे त्याच विचारांचा पगडा त्याच्या साहित्यात दिसतो. मात्र सत्य हाच लेखकाचा धर्म असावा. दलित साहित्यिकांनी इतर साहित्यातील नव्या जाणीवा पेरणे सतत सुरू ठेवले पाहिजे. त्याशिवाय जातीपातीच्या भिंतींच्या पलीकडे डोकता येणार नाही. यावेळी डॉक्टर फ. मु. शिंदे, अतुल कहाते, श्री द. फडणीस, अनिल कांबळे, मुक्ता मनोहर आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव साजरा करण्यात आला. जगभरात स्वातंत्र्यवीर सावरकरांची 130वी जयंती साजरी होत असून त्याच्या पूर्वसंध्येला निर्माण भारतीच्या वतीने ज्या ठिकाणी सावरकरांनी परदेशी कपड्यांची होळी केली त्या ऐतिहासिक ठिकाणी म्हणजे सावरकर स्मारक डेक्कन येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, शिक्षण मंडळ सदस्या मंजुश्री खर्डेकर, गणेश घोष, संदीप खर्डेकर, दीपक पोटे आदी सावरकर भक्त यावेळी उपस्थित होते. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील त्यांची खोली सावरकर प्रेमींना पाहण्यासाठी खुली करण्यात आली होती. सावरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना वसतिगृह क्रमांक 1 खोली क्रमांक 17 मध्ये राहत होते. या खोलीमध्ये त्यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली असून काही पुस्तके आणि सावरकरांनी वापरलेले 2 कोट ठेवण्यात आले आहेत. दिवसभर ही खोली खुली ठेवण्यात आली होती.
निनाद पुणे या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर यांना प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार डॉक्टर नवल गुंदकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी माजी नगरसेविका शुभदा जोशी, महापालिका उपायुक्त सुनील केसरी, मयुरेश जोशी, अनिल गानू, निनादचे उदय जोशी उपस्थित होते। डॉक्टर नवल गुंदकर म्हणाले, ग्रामीण भागातील जनता आजही शिक्षणापासून वंचित आहे, त्यामुळे त्यांच्याकरता प्रामाणिकपणे काम करण्यास लोकांना पुढे येणे गरजेचे आहे। शिक्षणातून खरे संस्कार असल्यामुळे शिक्षण देणे महत्त्वाचे आहे। सावरकरांचा इतिहास आपल्याला विसरता येणार नाही। सावरकरांचा आदर्श आजच्या घटकेला प्रत्येकाने अंगी बाणणे महत्त्वाचे आहे। देशात मोठ्या प्रमाणात असुरक्षितता पसरली आहे, त्यामुळे देशाच्या अंतर्गत आणि बाह्य रक्षणासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने पुढे येण्याची आवश्यकता आहे। डॉक्टर दांडेकर म्हणाले, चिखलीमध्ये स्वतःच्याच गावात काम करण्याची पहिल्यापासूनच इच्छा होती, त्यामुळे शाळेच्या माध्यमातून आम्ही कामाला सुरुवात केली। ग्रामविकास आणि शिक्षणाचा प्रसार हे माझे प्रमुख 2 उद्देश आहेत। आता आमच्या शाळेचा प्रवास उद्योग शाळेपर्यंत पोहोचला असून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करण्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी सांगितले। डॉक्टर राजा दांडेकर आणि प्राध्यापिका रेणू दांडेकर यांना रत्नागिरीमधील चिखलीत 30 वर्षे केलेल्या सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला। पुरस्काराची रक्कम उषा भालचंद्र केसरी यांच्या स्मरणार्थ सुनील केसरी गेली 6 वर्षे देत आहेत।